सोलापूर महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी केल्याची घोषणा माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार नरसय्या आडम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी, संतोष पाटील, भारत जाधव, युसुफ मेजर, शंकर पाटील, अशोक निंबर्गे यांच्यासह महाविकास आघाडीच्या समन्वय समितीने दिली. महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आघाडी व्हावी म्हणून एक पाऊल मागे येऊन निवडून येणारे उमेदवार हा निकष लावून आघाडी केली. त्यावेळी जागा सोडताना काही निष्ठावंत व होतकरू पदाधिकाऱ्यांना जागा मिळाल्या नाहीत, तर त्यांना निवडणुकीनंतर महापालिकेतील समित्यांमध्ये स्थान देऊन त्यांचा सन्मान ठेवला जाईल अशी ग्वाही दिली. त्यानंतर सर्वांनी विजयी चिन्ह दाखवून महाविकास आघाडीची घोषणा केली. महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो. यामध्ये काँग्रेस 50, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 30, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 20, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 7 जागा लढवेल असे सांगण्यात आले. ही पत्रकार परिषद घेताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. गेले महिनाभर म्हणजे माननीय नेते चंद्रकांतजी खैरे साहेब आले त्यावेळेस आघाडी जाहीर केली, परंतु कुणाला किती जागा हे राहिलेलं होतं आणि आज आम्हाला ह्या जागा जाहीर करताना आम्ही सगळेजण प्रत्येकाने एक एक पाऊल मागायला आलेलं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची गर्दी खूप मोठी होती आणि प्रत्येकाचं आम्हाला ऐकणं गरजेचं आहे. कारण पक्षाच्या वतीने आम्ही समन्वय समितीमध्ये असल्यामुळे प्रत्येकाचीच आमच्या आग्रहाची मागणी होती प्रत्येकाची जागेची, परंतु निवडून येण्याचा निकष आणि सगळ्यांनी एक पाऊल माग असं घेतल्यामुळं एक चांगल्या पद्धतीचा निर्णय आज इथे झालेला आहे. मला खात्री आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या 102 जागांवर अगदी समर्थपणे लढून महापालिकेवर भगवा फडकू, सगळ्यांचा आमच्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकू याची मला खात्री आहे. मनसे आम्ही त्यांना जागांचा लवकरात लवकर जे त्यांच्या सन्मान होईल त्या पद्धतीने आम्ही त्यांना जागा देऊ. कारण मनसे आणि शिवसेना अशा पद्धतीने आम्ही त्यांना जागा द्यायचा असं महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुद्धा आम्ही त्यांना आमच्यामध्ये सामावून घेऊ हा विश्वास मी इथे व्यक्त करतो. सोलापुरामध्ये महाविकास आघाडी व्हावी. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे सहयोगी पक्ष आहेत यांचा पराभव या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करण्याकरता आम्ही कंबर कसलेली आहे. सोलापूर शहर हे मार्शलाचं शहर आहे. सोलापूर शहर हे कामगाराचं शहर आहे. या शहराची दुर्दशा झालेली आहे. पाण्यासंबंधी, वाहतुकी संबंधी, रस्त्यासंबंधी, ड्रेनेज संबंधी, बगीचा संबंधी सगळ्या गोष्टीचा स्मार्ट सिटी जाहीर करूनही शहर खड्ड्यात त्यांनी घातलेला आहे. प्रचंड मुद्दे आम्ही विधानसभे आपल्या प्रचाराच्या दरम्यान आम्ही जाहीर करू. आता जो निर्णय झालेला 102 जागेसंबंधी आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चेतन नरोटे आणि अजय दासरी या दोघांनी आकडे जाहीर करावं आणि त्याला महेश गादेकर दुजोरा देतील. त्यावर आपले काही प्रश्न असेल तर विचारा, आम्ही त्यावर तुम्हाला समाधान करू. सर सर्वांना पत्रकार बांधवांना जय महाराष्ट्र. सोलापूरला एक ऐतिहासिक असा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, सीपीएम आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही एकत्रित येऊन सोलापूरची ही महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये सर्वजण एकत्र येऊन एक मिनिमम कॉमन प्रोग्राम घेऊन आम्ही 8 वर्षामध्ये झालेल्या सोलापूरच्या दुर्दशेवर आणि सोलापूरच्या विकासासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलोय. प्रत्येक जण याच्यामध्ये
त्याग केलेला आहे, सर्वच पक्षांनी त्याग केलेला आहे. आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 4 पावलं मागे येऊन फक्त आणि केवळ फक्त भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी ही आघाडी आम्ही करायचं ठरवलंय. आणि या आघाडीमध्ये 4ही पक्ष मिळून 102 जागा आम्ही सर्व मिळून लढवतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आमच्या सोबत आहे. त्यांना सुद्धा आम्ही या आघाडीमध्ये घेऊन ही आघाडी लढवण्याचा एकमतानं निर्धार आम्ही व्यक्त करतोय. आणि या जागा आहेत काँग्रेस पक्ष 45, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 30, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार 20, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 7. अशा पद्धतीनं 102 जागांचा हा आमचा फॉर्म्युला येत्या या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आम्ही सर्वजण एकजुटीनं भारतीय जनता पार्टीचा पराभव करणार आणि सोलापूरला एक नवी दिशा, एक नवीन तंत्र घेऊन आम्ही सोलापूरच्या विकासासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत. यासाठी मला माझ्या पक्षाच्या वतीनं आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं मी या सर्व मित्र पक्षांचं मी आभार मानतो. आणि आम्ही सर्वजण मिळून निश्चितपणे सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र करून, कार्यकर्त्यांना एकत्र करून आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत. त्यासाठी पत्रकार बांधवांनी आम्हाला सहकार्य करावं, अशा पद्धतीचं मी तुम्हाला आवाहन करतो. बोला. सोलापूर शहरामध्ये आज आम्ही सर्वजण प्रथमतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ते, इकडे आमचे पवार साहेबांची सेनेचे प्रमुख आमचे गादेकर साहेब, आमचे नेते कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार आडम मास्तर साहेब. गेले 15 दिवस झालं आम्ही सोलापूर शहरामध्ये ह्या ठिकाणी एकत्र येऊन लढण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याला आज यश आलेलं आहे. सर्वजण 2 पाऊल मागे सरकून आज आम्ही हे सोलापूर शहरामध्ये सर्व पक्ष एकत्र येतोय. 4 तारखेला आमचे नेते सुकुमार शिंदे साहेब व खासदार प्रणिताई शिंदेजी, आमचे खासदार धैर्यशील भैया खासदार मोहिते पाटील साहेब व आमचे कम्युनिस्टचे नेते आडम मास्तर साहेब, 4 तारखेला यांच्या हातून आम्ही नारळ ह्या सोलापूर शिवसेनेचे खासदार आणि खासदार ओमराजे निंबाळकर आणि खैरे साहेब हे सर्व नेते मंडळी येतील. आणि 4 तारखेला आम्ही सर्व पक्ष मिळून या सोलापूर शहरामध्ये समोर येऊयात. भारतीय जनता पार्टी गेल्या 5 वर्षाखाली आणि हे 3 वर्ष 8 वर्षाखाली 2017ला इलेक्शन झाली होती आणि आता 2026 येते. ते 9 वर्ष झाल्या सोलापूर शहरा आणि राज्याला महानगरपालिकेमधून वंचित ठेवलं होतं. भ्रष्ट कारभार, सोलापूर शहराला दररोज पाणी देतो, सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली भ्रष्टाचार, सोलापूर शहरामध्ये ओव्हरब्रिज, सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर अशा अनेक स्वप्न दाखवलेल्या, काही न करता म्हणजे लोकांचे स्वप्न दाखवून स्वप्न भंग करण्याचा भारतीय जनता पार्टीने काम केलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही सर्वजण एकत्र येऊन एक पारदर्शक कारभार या सोलापूर शहराला देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू. आम्ही सर्वजण आज एकत्र आलोय आणि ताकदीने आम्ही सर्व या ठिकाणी लढणार आहे. भाऊ, मनसे जे आहेत ते देखील तुमच्यासोबत आहे, मात्र त्यांचा उल्लेख नाही आहे. तर कशा पद्धतीने मनसेला तुम्ही सामावून घेताय? गाडेकर साहेबांचं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्र बसून
आघाडी आज आम्ही इथं घोषित करीत आहोत. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढताना एक जातीय आणि धर्मात भांडणं लावण्याचं काम चालू असताना सर्व धर्माला घेऊन सेक्युलर मतं विभागून जाऊ नयेत. त्याचबरोबर भाजप विरोधी सर्व मतं एकत्रित करून त्यांच्याशी मोठा लढा देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आडम मास्तर साहेबांच्या नेतृत्वाखाली चेतन भाऊ नरोटे असतील, अस्मिताताई असतील, दासरे असतील, भारत जाधव असतील, मेजर असतील, सर्व आम्ही एकत्र येऊन चर्चा केली आणि आज या आघाडीची घोषणा करत आहोत. कुणाला किती जागा मिळाल्या हे महत्वाचं ठेवलंच नव्हतं. आम्ही असं ठरवलं होतं की जे निवडून येतात आणि वाद होणार नाही अशा अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी आत्ताच दासरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळेजण 2-2 पावलं मागं येऊन कुठलाही हटवाद न करता ही आम्ही आघाडी केलेली आहे आणि ही आघाडीला निश्चितपणे चांगलं यश मिळेल. मनसेला किती जागा असतील? शिवसेनेच्या वाटेची जागा नाही. मनसेच्या पोटात, शिवसेनेच्या पोटात. त्याबद्दल ते बायफर्गेशन सांगा.